आणि वळूयात पुढल्या बातम्यांकडे। आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकलेली आहे। भाजपला धक्का देत हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेमध्ये पाठवा असं शरद पवार यांनी म्हटलंय। एक प्रकारे शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केली आहे। भाजपची साथ सोडत हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांकडे आले। हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। इंदापूरमधून आता हर्षवर्धन पाटील हे उमेदवार असतील। एक प्रकारे शरद पवारांनी हे जाहीर केलंय। राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम असं शरद पवार यांनी म्हटलंय। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटलांनी पक्षप्रवेश केलाय। तर हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा असं शरद पवार यांनी म्हटलंय। की काही काम करायला हर्षवर्धनची काय गरज आहे? कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल, अशी कामं हर्षवर्धनकडे द्यावी। आणि ती द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल। तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा। विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम। रामकृष्ण हरी। सध्या पेपरला लयच बातम्या चालल्या, ही इकडे गेला 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 गेला, ती तिकडे गेला गेला गेला, ही काम काम का। आपलं काय झालंय, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नीट ऐका, आपले 40 आमदार आपल्या बरोबर आहेत, तिथं तर बदल करायचं कारणच नाही। समोरच्यांना काय झालंय, 40 त्यांच्याकडे नसल्यावर 40 जागा त्यांना भरायच्या, ती गोष्ट आहे। मला फक्त 15-20 जागा, 25-30 जागा भरायच्या, ही गोष्ट लक्षात ठेवा। नाहीतर दादाच्याकडे आता आपल्याकडे कुणीच येईना का, तर तसं नाही। तुम्ही एकदा जागा वाटप होऊ द्या, आपल्याकडे पण अनेक जण येत आहेत। बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला। त्यामुळे साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच, पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला, याचा आम्हा सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे। आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे। आता सुप्रियाताई तुमची जास्त जबाबदारी आहे, कारण मी तुमच्या बारामतीचा जावई आहे। सुप्रियाताई ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही 4 वेळा खासदार झाला, 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। पवार साहेबांचे आणि आमचे व्यक्तिगत संबंध तर पहिल्यापासून चांगले होतेच, पण कौटुंबिक संबंध सुद्धा गेल्या 6 दशकामध्ये कधी अशी कटुता राजकारणामध्ये होते इकडे तिकडे, पण कौटुंबिक संबंधामध्ये सुद्धा न कधी तेही आमच्याबद्दल बोलले नाही, आम्ही कधी त्यांच्याबद्दल बोललो नाही। दुखणं आमचं वेगळंच होतं, ते आता बाजूला गेलं। त्यामुळे आता कसलाही त्रास कुणालाच होणार नाही। त्यांनी वक्तव्य केलेल्याला माय उत्तर द्यायला बांधील नाहीये। मी माझ्या स्वतंत्र विचाराचा आहे, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे। मला जे काही सांगायचं होतं ते आत्ता सभेत इतक्या विस्तृतपणे मी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही मुद्दा मी ठेवलेला नाही आहे। त्याच्यामुळे तिथं प्रत्येकाची वक्तव्य मागच्या काळात काय काय होती, पक्षांतर बंदी कसं होतं, आयाराम गायाराम ह्याच्याबद्दल ते स्वतः काय बोलले होते, तुम्हीच चॅनलवाल्यांनी दाखवलं, तुम्हीच लोकांनी दाखवलेलं मीच बघितलं। आणि आज त्यांच्यावर काय बोलण्याची पाळी आली ते त्यांनी त्याचा विचार करावा। 14 तारखेला फलटणमध्ये जाणार असं शरद पवारांनी म्हटलं। शरद पवारांकडून रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाचे संकेत देण्यात आले।
तर रामराजे नाईक निंबाळकरांशी मी बोलणार आहे असं अजित पवार म्हणाले. हाच कार्यक्रम झाला. निघायच्या वेळेला आणखीन कुठून तरी फोन आला आणि त्यांनी हट्ट केला की इंदापूरला चालू आहे, 14 तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदापूरला तोच आमच्याकडं. म्हणजे कुठं ते फलटण, समजलं का? ते आता याच्यानंतर फलटण झाल्याच्या नंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस रूप झाले. मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे की एकत्र आलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. एक मिनिट, रामराजांनी मला काल फोन केला. त्यांनी मला सांगितलं मी मुंबईला येतोय. ते आज मुंबईला गेले. मी आज रात्री जाऊ शकणार नाही, पण उद्या अर्ली मॉर्निंग मुंबईला जाणार आहे. त्यावेळेस मी त्यांच्याशी बोलणार आहे. जालन्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. कैलास गोरंट्याल अब्दुल हाफिजच्या समर्थक आमनेसामने आले. जालन्यामध्ये काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या. तिकिटाच्या मागणीसाठी हाफिज गोरंट्याल समर्थक आमनेसामने आले होते. देवाभाऊ जो बोलता है वो करता है, देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलंय. जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूं असं देखील फडणवीसांनी म्हटलंय. समाधान दादांच्या प्रचाराकरता मी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होतं मला 106वा आमदार द्या, सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो. केला ना? आपलं सरकार, महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणलं. एक लक्षात ठेवा, देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है. दर्यापूर विधानसभेसाठी मुख्यमंत्र्यांकडून मला शब्द देण्यात आला होता असं अभिजित अडसूळ यांनी म्हटलं. पक्षाच्या सर्व्हेमध्ये माझ्या नावाला अधिक पसंती असं अभिजित अडसूळ म्हणाले. तर दर्यापूरमध्ये बाहेरचं पार्सल चालणार नाही, इथे कमळच होणार. नवनीत राणा यांनी अभिजित अडसूळ यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. दर्यापूर या ठिकाणी मी 2009 ते 14 त्या ठिकाणी आमदार म्हणून काम केलंय आणि आज त्याचा फायदा खऱ्या अर्थानं दर्यापूरमध्ये मला होतोय. शहरामध्ये जी विकास कामं केली, आज लोकांच्या तोंडून ती कामं ऐकायला मिळत आहेत आणि त्यामुळे चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो. आणि त्यामुळे नक्कीच आमच्या पक्षाचा देखील जो सर्वे केला गेला, किंवा बाकीचे देखील सर्वे जे केले गेले, त्यामध्ये प्रामुख्याने माझं नाव सर्वप्रथम येत आहे. त्यामुळे नक्कीच शिवसेना म्हणून फक्त दावाच नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण गोहेड मला दिली. जेव्हा आमचे देवेंद्र फडणवीसजी अनाऊन्स करतात कोणताही आमदार कुठेही गेला तरी मेळघाट तिथे फक्त कमळचाच उमेदवार आहे, हीच विश्वास देण्याकरिता प्रत्येक गावापर्यंत पोहोचवतो की जी आमची विचारधारा आहे. त्याचप्रमाणे दर्यापूर मतदारसंघ सुद्धा बाहेरचा पार्सल चालणार नाही, इथे सुद्धा कमळ हा सिंबल आम्हाला दर्यापूर विधानसभा. तर महाराष्ट्राची राजकीय भाषा अगदी खालच्या थराला गेली आहे असं राज ठाकरे म्हणालेत. बुजुर्ग देखील त्यांच्या आहारी लागलेत असं राज ठाकरे म्हणाले. राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची हिंमत कमी झाली आहे असंही त्यांनी म्हटलं. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. आपण नेहमी म्हणत आलो की महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे, इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलतायत आणि ह्यांना समजवणारं कोणी नाही. ज्या महाराष्ट्रातले ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी लागलेले आहेत. याहून अजून पुढे काय बोलायचं? राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक, हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती, मला ती आज कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतंय.
महाराष्ट्राची सध्या सर्कस झाली असं राज ठाकरे म्हणालेत. कोणी विदूषकी चाळे करतंय, कोणी चाळ्यांवर उडी मारतंय असं राज ठाकरे म्हणालेत. कोणाला तमाशा दिसो किंवा सर्कस, आदिवासी बांधवांना न्याय देणार असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांना नरहरी झिरवाळ यांनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ, महाराष्ट्राचं झालेलं मी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची खरं तर सर्कस झालीय. कोणी विदूषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतंय. कारणाची सर्कस झाली असेल तर मी सर्कस करू, नाही तर तमाशा करू. पण माझ्या आदिवासी बांधवांना ज्या काही 17 संवर्गातल्या आजपासूनच आदेश द्यायला सुरुवात झाली, तर मग ते नाटक जरी असेल तरी मला चालेल. कोणाला नाटक दिसो, कोणाला सर्कस दिसो, आणि ज्यांना कोणाला जर त्याचा प्रयोग करायचा असेल तर अजून डबल जाळी लावून तेवढ्या उंचीवरून फक्त उडी मारून दाखवायची. राज ठाकरे साहेबांना आव्हान नाही मी करणार, असे त्यांच्याबरोबर अनेक सांगतात ना. अनेक धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. धनगड प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारनं निर्णय घेतलाय. राज्यातील धनगड असा उल्लेख असलेली 6 प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ही माहिती दिली. माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय केला आणि जात पडताळणी समितीला आदेशित केलं की या जे खोटे दाखले दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही तात्काळ निर्णय घ्या, ते बोगस आहेत. आणि मग आज छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीनं हे 6च्या 6 दाखले रद्द केलेले आहेत. आता आम्ही उद्यापासूनच, आत्तापासूनच माझी तरी विनंती ना आग्रह आहे, खिलारी कुटुंबाबरोबर 294 बोगस म्हणजे धनगड नावाचे ओरिजिनल सर्टिफिकेट आहेत का जे व्हॅलिड होण्यासाठीचा प्रयत्न करतात, तेही रद्द करा. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. राज्यातील कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार कंगाल झाले. ठेकेदारांकडून आधीच 40% कमिशन घेतलं आहे, मात्र त्यांची बिलं अजूनही निघाली नाहीत. जनतेची दिवाळी अंधारामध्ये जाण्याची शक्यता आहे. संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल. 13 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मनसेचा मेळावा होणार. राज ठाकरे मेळाव्यामधून पुढची भूमिका स्पष्ट करणार, सूत्रांची माहिती. जागा वाटप जाहीर होण्याआधीच दापोली विधानसभेत योगेश कदम यांच्या नावाची घोषणा. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी नाव जाहीर केल्यामुळे नव्या वादाची शक्यता. सांगलीच्या तासगावमध्ये आजी माजी खासदार भर सभेमध्ये एकमेकांना भिडले. संजय काका पाटील समर्थक खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले. तासगाव नगरपालिका नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी हा प्रकार घडलाय. उत्तम जानकरांकडून अजित पवारांचा 1.5 दिवसांचा गणपती असा उल्लेख. भ्रष्ट झाल्यामुळे पवारांनी 1.5 दिवसात गणपतीचं विसर्जन केलं, तर गणपतीच्या पायाजवळ उंदीर मामा राहिला. उत्तम जानकरांकडून दत्ता भरणेंचा उंदीर मामा असा उल्लेख. सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराच्या पाणीपुरवठा योजनेचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन. वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन. साताऱ्यामधील लोणंदमध्ये अजितदादांच्या कार्यक्रमस्थळी शरद पवारांच्या समर्थकांची बॅनरबाजी. आम्ही निष्ठावंत साहेबांचे बॅनरवर असा उल्लेख. सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये पक्षाचे नाराज नेते भरत शहा यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी भरत शहांसह परिवारासोबत बंद दाराआड चर्चा केली. लाडकी बहीणचा 4था हप्ता मिळणार नाही अशी स्थिती. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मोदी येतात, मात्र खुर्च्या खालीच राहतात. बहिणींना सुद्धा माहीत आहे योजना केवळ 3 महिन्यांची आहे. संजय राऊतांची टीका. आचारसंहितेपूर्वी स्थानिक पातळीवर लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घ्या. स्थानिक पातळीवर समन्वय ठेवा. अजित पवारांच्या पक्षाच्या आमदारांना सूचना. केसरकर 15 वर्ष आमदार, त्यांना आता आराम द्या. अमोल कोल्हेंचं वक्तव्य. तर अमोल कोल्हेंनी स्वतःची काळजी घ्यावी, केसरकरांचा पलटवार. पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या हस्ते 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची पत्नी शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार. पत्नी निवडणूक लढवणार असल्याचं प्रदीप शर्मांकडून स्पष्ट. माड्याचे मैदान मारण्यासाठी माझी रंगीत तालीम सुरू. मैदान मीच मारणार. अभिजित पाटलांकडून विश्वास व्यक्त. तर बबनराव शिंदेंच्या हाती पवारसाहेब तुतारी देतील असं वाटत नाही, पाटील यांचं विधान. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये रोहिणी खडसेंचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले. कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी.
मनसेच्या 150 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश. नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात, लगेच परत येऊया.